पाटलांचा असं उपोषणाला पाठिंबा आहे की नाही मला माहिती नाही. आम्हाला असं वाटतं आमच्या माता भगिनींवरती हल्ला झालेला आहे. आमची नैतिक जबाबदारी आहे, कारण ज्या ज्या वेळी अशा घटना घडल्या त्यावेळी आम्ही मुंबईमध्ये आंदोलनं केलेली आहेत. कोणतरी आंदोलन पुकारतं आमचा मराठा बांधव तर त्याला सगळे मराठा बांधव पाठिंबा देतात, कुठेही मागे पुढे हटत नाहीत. आता ज्यांना त्यावेळी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल, त्यांना वाटत असेल की मी ह्या खरोखर या मागणीला पाठिंबा दिला पाहिजे तर ते देतील. पण आम्ही तुर्तास एकच सांगू इच्छितो की आमचा हा पाठिंबा 100% आम्ही या उपोषणाला बसलेलो आहोत. ते फक्त निव्वळ आणि निव्वळ हे जे काय कृत्य केलं हे निंदनीय आहे, अतिशय चुकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे घडतंय ते कुठंतरी थांबलं पाहिजे, त्यासाठी आम्ही हे उपोषण पुकारतो. एक प्रश्न असा की जे काही आरक्षण दिलं होतं जे सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही, दरम्यानच्या काळामध्ये एवढा कालावधी गेला, त्यावेळेला कुठलीही मोठी आंदोलनं का झाली? तुमच्यावर हा आरोप केला जातो की निवडणुका आल्या, जवळ दिसायला लागल्या की मराठा क्रांती मोर्चा हे आंदोलन करतं, आरक्षणाचा मुद्दा काढतं आणि त्यानंतर मात्र ते थंड बसतात जातं. विशेषतः शरद पवार जेव्हा जेव्हा सत्तेत असतात तेव्हा तेव्हा मराठा आंदोलनं बंद होतात आणि ते सत्तेत नसले की बरोबर आंदोलनं सुरू होतात. बरं झालं मॅडम तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण काय होतं आम्हाला कुठलीही राजकीय भूमिका मांडायची नाही हे पहिलं तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत, इथे कोणीही पक्षाचा कार्यकर्ता नाही. पण हा प्रश्न तुम्ही ज्यावेळी विचारता त्यावेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, 2016 पासून प्रामुख्यानं हे जे मोर्चे निघायला लागले त्याला कारणीभूत कोपर्डीच्या आमच्या बहिणीवरती जो अत्याचार झाला तो कारण. त्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली आणि लोकांच्या लक्षात आलं की अरे ही सगळी गोष्ट होते पण मराठ्यांना आरक्षण तर मिळत नाहीये आणि एवढे वर्ष मराठा समाज हा कितपत पडलेला त्याच्यावरती अत्याचार होतो म्हणून आरक्षणाचा मुद्दा त्यातून पुढे आला. त्याच्या अगोदरही मी तुम्हाला आठवण करून देतो, या 2012ला त्यावेळी मराठा मोर्चे अस्तित्वात नव्हते. त्यावेळी छत्रपती संभाजीराजांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या तब्बल 57 ते 58 संघटना एकत्रित आल्या आणि त्यांनी सगळ्यात मोठा मोर्चा इथे मराठ्यांचा पहिल्यांदा काढला होता. जवळपास 1.5 लाखाच्या वरती लोक मराठे पहिल्यांदा एकत्र आले होते. त्याच्यानंतर आंदोलनाचं जे काय रूपरेषा चालू झाली, त्याच्यानंतर उपोषण झाली, मग नारायण राणे समिती नेमली, त्यांनी ESBC आरक्षण लागू केलं, ते टिकलं नाही. त्याच नावामध्ये फेरबदल करत मुख्यमंत्र्यांनी SCBC नावाने ते आरक्षण दिलं, पण घटनाबाह्य आरक्षण दिलं. हे मी का म्हणतोय, त्या आरक्षण हे कुठल्याही प्रवर्गाला नसतं, जातीला नसतं, तर ते प्रवर्गाला असतं. आणि ज्यावेळी तुम्ही प्रवर्ग हे करत असता त्यावेळी त्याचे निकष आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा गायकवाड समिती नेमली. गायकवाड समितीमध्ये मराठ्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध झालेलं असताना आशुतोष कुंभकोणीची आता बऱ्यापैकी पूर्ण कात्रणं पेपरला आलेले फिरतायत. तुम्ही बघितले असतील की मला देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं जे आहे ते सांगण्यापासून रोखलं, अशा पद्धतीची कात्रणं तुमच्यापर्यंत आली असतील. काल दिवसभरामध्ये बऱ्यापैकी ते फिरलेले आहेत. त्याच्यानंतर संभाजीराजांनी ते उपोषण केलं, त्यावेळी आघाडी सरकारच होतं, हेही आपण लक्षात घ्या. आणि ज्यावेळी 102वी घटना दुरुस्ती केली आणि केंद्र सरकारकडे राज्य मागासवर्गाच्या एखाद्या जातीला समाविष्ट करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे गेले, त्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षण पेटलं होतं. त्यावेळी पुन्हा ते काढून पुन्हा 105वी दुरुस्ती घटना केली आणि ते पुन्हा राज्याला ते अधिकार देण्यात आले. हे एकंदरीत राजकीय बळी जो ठरला तो मराठा समाजाचा ठरला, इतर दुसऱ्या कोणाचाही ठरला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आंदोलन कुठेही कधीही स्टॉप झालं नव्हतं. पण 2021च्या अगोदरची परिस्थिती अशी होती, 2021ला ज्यावेळी OBC फायनली सुप्रीम कोर्टाने रिझल्ट दिला की मराठ्यांचं SCBCचं आरक्षण नाकारलेलं आहे, नंतर समाजाला कळालं की आम्हाला आता आरक्षण कुठून मिळू शकतं, तर फक्त एकाच माध्यमातून मिळू शकतं, ते म्हणजे संविधानिक 50%च्या आतमध्ये OBC मधूनच आरक्षण मिळू शकतं. म्हणून सगळ्यांनी मागणीला जोर धरला आणि तेव्हापासून ज्यावेळी आरक्षण नाकारलं तेव्हापासून OBCच्या आरक्षणासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मीटिंग, बैठका, छोटी छोटी उपोषणं, छोटी छोटी आंदोलनं झालेली आपण पाहिली असतील. कुठेही याच्यामध्ये थांबलेला तुम्ही पाहिलं नसेल, हे मला तरी मी अपेक्षा करतो. आणि आता जे काही आंदोलन चालू होतं आपण सर्व बांधवांनी बघितलं, 9 ऑगस्टला देखील इथे आंदोलन झालं. त्याची प्रामुख्याने एकच मागणी होती, सूर म्हटला होता की 50%च्या आतमध्ये OBC मधून आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे कोणी असं म्हणता कामा नये की हे सरकार आल्यानंतर आरक्षणाला मागणी पुढे येते, इलेक्शन आल्यानंतर पुढे येते, हे साफ चुकीचं आहे. 1990 पासून अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली. का तुम्ही असं म्हणत नाही? त्यावेळी युतीचे सरकार होतं, त्यावेळी आघाडीचे सरकार राहिलेलं आहे.
प्रत्येक वेळी फक्त आश्वासनं दिलेले आहे. कोण जर म्हणत असेल हा न्यायालयीन चौकशीचा भाग आहे, तर मी तुम्हाला आणखी पुढे जाऊन सांगू इच्छितो की हा फक्त राजकीय इच्छाशक्ती असेल तर मराठ्यांना एका मिनिटामध्ये आरक्षण मिळू शकतं. त्यामुळं कोणी ह्या गैरसमज पसरवू नये. मराठा शुद्ध झालेला आहे, मराठ्यांना सगळं कळतं. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत, आम्हाला कळतं. तर जे सुज्ञ आहेत त्यांना कळू नये का फक्त जाती जातीमध्ये तेढ निर्माण करावी, जाती जातीमध्ये भांडणं लावली जावीत आणि स्वतः त्या राजकीय पोळी कशी भासता येईल यासाठी सगळं या महाराष्ट्रामध्ये चालू आहे.